तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसला जुन्या पद्धतीने चालवत आहात का? वेळ आली आहे या डिजिटल युगात बिझनेसला यशाच्या नव्या उंचीवर नेण्याची. तुम्हाला माहिती आहे का की बिझनेसला ऑनलाईन नेऊन सेल्स आणि उत्पन्न आपण वाढवू शकतो, जास्त मार्केट शेअर आणि कंझ्युमरला दर्जेदार सर्व्हिस सुद्धा देऊ शकतो. चला बघूया की तुम्ही सुद्धा हे बदल सहजपणे कसे करू शकता. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म एक माध्यम आहे ज्यामुळे तुम्ही संपूर्ण जगभरात तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसना ऑनलाईन विकू शकता. यासाठी गरजेचे आहे तुमच्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसना चांगले प्रेझेंट करणे, पेमेंट गेटवे सेटअप करणे आणि बस आपल्या सेल्सला कित्येक पटीत वाढलेला बघणे. आज आपण बघूया की कशा पद्धतीने सहजपणे तुम्ही तुमचे स्वतःचे ऑनलाईन स्टोअर उघडता. मग नवीन बिझनेस असो किंवा मग वर्तमान बिझनेस जो ऑनलाईन एक्सपांड करायचा आहे, दोघांनाही या माहितीचा फायदा मिळेल. तर सुरुवात करूया या सोप्या स्टेप्सने. स्टेप 1, बिझनेसचे गोल्स ठरवणे. सर्वात आधी आपल्या बिझनेसचे ध्येय ठरवा, जसं की तुम्ही कोणते प्रोडक्ट्स विकता आहात आणि तुमचा टार्गेट ऑडियन्स म्हणजे मेन कस्टमर्स कोण आहेत. या गोष्टी समजल्यावर तुम्हाला तुमच्या ऑनलाईन स्टोअरसाठी योग्य प्लॅटफॉर्म आणि डिझाईन निवडण्यासाठी मदत मिळेल. स्टेप 2, योग्य प्लॅटफॉर्म निवडणे. यानंतर एक विश्वसनीय ई कॉमर्स प्लॅटफॉर्म निवडा. ONDC किंवा यासारखे बरेच इतर प्लॅटफॉर्म्स आहेत जे युजर फ्रेंडली असण्यासोबतच मनासारखे डिझाईन बनवण्यासाठी टेम्पलेट्स सुद्धा देतात. यामधून आपल्या बिझनेसच्या गरजा आणि बजेटनुसार एक प्लॅटफॉर्म निवडा. स्टेप 3, स्टोअरचा सेटअप करणे. आता आपण निवडलेल्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन स्टोअर सेटअप करा. एक अकाउंट बनवा आणि दिलेल्या स्टेप्स पूर्ण करून आपल्या ऑनलाईन स्टोअरचे योग्य नाव निवडा आणि सोबतच स्टोअर डिझाईन सिलेक्ट करा जे युजर फ्रेंडली आणि अट्रॅक्टिव्ह असेल. स्टेप 4, प्रोडक्ट्स ऍड करणे. आता तुमच्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसना चांगल्या प्रकारे प्रेझेंट करा. क्लिअर पिक्चर अपलोड करा. शॉर्ट मध्ये प्रोडक्ट्सची माहिती आणि किमती एंटर करा. प्रोडक्ट्सना वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्येही ठेवू शकता ज्यामुळे ग्राहकांना शोधणे सोपे होईल. स्टेप 5, पेमेंट आणि डिलिव्हरी सेटअप करणे. ग्राहकांच्या सुविधेसाठी पेमेंट आणि डिलिव्हरीचे ऑप्शन्स सिलेक्ट करा. UPI आणि डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून ऑनलाईन स्टोअरला सुरक्षित डिजिटल पेमेंट वॉलेटने लिंक करा आणि ग्राहकांना डिलिव्हरीचे भिन्न प्रकार आणि चार्जेसची संपूर्ण माहिती द्या. स्टेप 6, सुरक्षेवर लक्ष देणे. सुरक्षा सर्वात गरजेची आहे. सुनिश्चित करा की तुमच्या ऑनलाईन स्टोअरचे सर्व ट्रान्झॅक्शन्स SSL प्रमाणित आहेत. प्लॅटफॉर्म आणि सर्व प्लगिन्सना नियमित अपडेट करून नवनवीन संकटांपासून दूर राहा आणि ग्राहकांना सुरक्षित शॉपिंगचा अनुभव द्या. स्टेप 7, लॉन्च आणि प्रमोट करणे. अभिनंदन, तुमचे ऑनलाईन स्टोअर लाईव्ह होण्यासाठी तयार आहे. सोशल मीडिया, SMS आणि अन्य मार्केटिंग चॅनलद्वारे लॉन्चची घोषणा करा. सुरुवातीच्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सेल्स ऑफर्स, प्रमोशन आणि अट्रॅक्टिव्ह डील्स सुद्धा देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही बिझनेसला ऑनलाईन नेण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आपल्या कस्टमर्स सोबत राहा, त्यांना वेळोवेळी प्रोडक्ट्स विषयी माहिती देत राहा आणि सोबतच वेगाने पुढे जाणाऱ्या डिजिटल आणि ई कॉमर्स जगाचा स्वीकार करा. तुमच्या सफल ई कॉमर्स बिझनेससाठी शुभेच्छा.